अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आता मार्गशीर्ष महिना जे गुरुवार चालू आहेत, तर आता येणारा हा शेवटचा गुरुवार आहे. तर शेवटच्या गुरुवारी उद्यापनानंतर जो आपण घटासाठी किंवा कलशासाठी नारळ ठेवलेला आहे, तर बहुतेक जणांना हा प्रश्न पडतो की या नारळाचे काय करायचे. तर हा नारळ आपण माता लक्ष्मीचे स्वरूप म्हणून पूजन केलेला असतो. त्यामुळे या स्वरूपाला ची विटंबना होऊ नये म्हणून हा नारळ आपण फोडू शकत नाही किंवा कुठे टाकू शकत नाही आणि निर्माल्यात टाकणे हेही कोणी टाकू देत नाही. त्यामुळे या नारळाचे काय करायचे हा बहुतेकसा प्रश्न आपल्याला पडतो. तर या नारळाचे तो नारळ घ्यायचा, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर त्याला आपल्या घरामध्ये एका बकेटीत माती भरून तो लावायचा किंवा आपल्या शेतामध्ये नेऊन तो जमिनीमध्ये पुरून लावायचा आणि त्याला नियमित पाणी टाकायचं. त्याला पाणी टाकल्यामुळे तो नारळाला कोंब येईल आणि ते नारळाचं झाड तयार होईल आणि अशा पद्धतीने तो नारळ मोठा झाला की त्याचेच आपल्याला नारळही मिळतील. त्यामुळे हा नारळ आपण अशा पद्धतीने त्याची चांगल्या पद्धतीने आपण त्याचा पुन्हा वापर करू शकतो आणि माता लक्ष्मीची कोणतीही विटंबना यामुळे आपल्याकडून होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हा नारळ पुन्हा हे करू शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.